नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचं विशेष बुलेटिन नवराष्ट्र न्यूज रूम. या बुलेटिनमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या डिजिटल सहकाऱ्यांसोबत राज्यभरातल्या रोचक, रंजक आणि तुम्हाला उपयोगी ठरतील अशा 10 बातम्या सांगतो, ज्या आमच्या न्यूज रूमला टॉप 10 बातम्या वाटतात त्या. या बातम्या तुमचं मनोरंजन करतात, तुम्हाला माहिती देतात आणि काही विशेष घटना घडामोडी ज्या असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. आज मुंबईतून आमच्या डिजिटल न्यूज रूम मधून माझी सहकारी श्वेता जी आहे ती आपल्याला या बातम्या माझ्या सहकाऱ्यांसोबत सांगणार आहे. श्वेता, काय म्हणतायत आज आपले सहकारी आणि काय वाटतायत त्यांना आजच्या टॉप 10 बातम्या? नमस्कार, मी श्वेता झगडे. आज तुमचं नवराष्ट्र डिजिटलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज आपण पुन्हा महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत. जरी महाराष्ट्रामध्ये पावसाने विश्रांती घेतली असेल तरी इतर राज्यामध्ये पाऊस मात्र कोसळत आहे. त्याच्यामुळे अनेक परिणामही जाणून येत आहेत. जसं की सिक्कीममध्ये काल आपण पाहिलं तर भूसंकलन झालेलं आहे. सिक्कीममध्ये आपले सैनिक देखील बेपत्ता झालेले आहेत. ह्या संदर्भात आपल्याला वैष्णवी काय सांगते आपण जाणून घेऊया. वैष्णवी, रविवारी संध्याकाळी सिक्कीममध्ये भूस्खलन झालं सैनिकांच्या छावणीमध्ये. तर तिथून 3 जणांचा मृत्यू झालाय आणि 9 सैनिक जे आहे अजूनही बेपत्ता आहेत. आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर चंद्रपूर जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येते. कारण 6 जणांनी एका गर्भवती महिलेवर वार केला, म्हणजे मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे तिच्या गर्भातला बाळाचा मृत्यू झालाय. आणि तो वाद फक्त एका मंचुरियनच्या स्टॉलवरून झाला होता. थँक्यू वैष्णवी. वैष्णवीने जसं सांगितलं की एका महिलेवरती, ती गर्भवती असताना तिच्यावरती लाथ मारले गेले, त्याच्यामुळे गर्भातला बाळही त्याचाही मृत्यू झालेला आहे. क्राईमच्या घटना दिवसेंदिवस घडतच चाललेल्या आहेत. त्याबरोबर आपण आता जाणून घ्या की क्रीडामध्ये उद्या फायनल आहे. उद्या की 3 जूनला पंजाब आणि RCB मध्ये फायनल आहे. त्याबद्दल आपल्याला शुभांगी काय सांगते आपण जाणून घेऊयात. काल मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना झाला आणि यामध्ये श्रेयस अय्यरच्या नाबाद खेळीने पंजाब किंग्सला विजय मिळवून दिला आहे. पण क्वालिफायर 1 मध्ये पंजाबच्या संघाला ढासून पराभव केला आहे बंगळुरूच्या संघाने. त्यामुळे फायनलच्या सामन्यात पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये कशा प्रकारे खेळ होईल हे पाहणे मनोरंजक ठरेल. जसं की शुभांगीने सांगितलं आपल्याला की उद्या फायनल आहे. नक्कीच आम्हाला कळवा की कोण जिंकेल. तुम्हाला काय वाटतं, RCB जिंकेल का पंजाब जिंकेल? त्याचबरोबर आज व्यापारमध्ये काय घडतं, आठवड्याची सुरुवात झालेली आहे. व्यापार कशा प्रकारे असणार आहे आपण हर्षदा डोंगरेकडून जाणून घेऊया. जून महिन्यातला आजचा पहिला ट्रेडिंग दिवस आहे आणि आठवड्याची सुरुवात झालेली आहे. आणि आज सकाळी शेअर बाजार हा घसरणीसह उघडला आणि फार मोठी घसरण आपल्याला शेअर बाजारात पाहायला मिळाली. सकाळी सेन्सेक्स 500 अंकांनी जवळपास घसरला होता. मात्र दुपारी 12 नंतर पुन्हा एकदा शेअर मार्केट रिकव्हरी मोडवर आहे. आणि या मागचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे आज मेटल स्टॉक्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. दुसरी महत्वाची बातमी अशी आहे की ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांच्या देशामध्ये स्टील आयात जे होतं त्यावरील शुल्क त्यांनी आता दुप्पट केलं आहे. पूर्वी त्यांच्या देशात स्टील आयातीवर 25% इतकं शुल्क आकारलं जायचं, ते 4 जून पासून 50% आकारलं जाण्याची घोषणा त्यांनी केली आहे. आणि त्यामुळे बाजारात सध्या भीतीचं वातावरण आहे. त्यामुळेच मेटल स्टॉक्स घसरले आहेत. पण यामध्ये एक चांगली बाब अशी आहे की टॅको ट्रेंड जो आहे तो पुन्हा एकदा येऊ शकतो. अर्थात ट्रम्प ऑलवेज चिकन आउट, म्हणजे दरवेळेला ट्रम्प संपूर्ण सगळ्या देशांना आयात शुल्काची भीती दाखवतात आणि पुन्हा जेव्हा आयात शुल्क लागू करण्याची वेळ येते त्यावेळेला ते माघार घेतात. आणि म्हणून या ट्रेंडमध्ये गुंतवणूकदार ज्या वेळेला शेअर बाजार पडलेला असतो तेव्हा कमी पैशात शेअर्स खरेदी करतात आणि ज्या वेळेला ट्रम्प शुल्क मागे घेतात त्यावेळेला ते विकतात. आणि अशा पद्धतीनं सध्या शेअर बाजाराची स्थिती आहे. जसं आपल्याला हर्षदाने सांगितलंच की आज आठवड्याची सुरुवातच एकंदरीत खराब झालेली दिसते. शेअर बाजार हा सुरुवातीलाच घसरलेला आहे आणि शेवटी काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण आता जाऊया मनोरंजन क्षेत्रामध्ये. मनोरंजन क्षेत्रामध्ये बघायला झालं तर हाऊसफुल 5 हा 6 जूनला रिलीज होत आहे. त्याबद्दल आपल्याला सायली काय सांगते आपण जाणून घेऊया. येत्या 6 जूनला हाऊसफुल 5 हा चित्रपट रिलीज होत आहे आणि याच निमित्ताने पुण्यामध्ये एका मॉलमध्ये प्रमोशन दरम्यान हाऊसफुल 5 ची टीम उपस्थित झाली होती. या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली आणि या गर्दीमध्ये खूप धक्काबुक्की झाली आणि महिला रडू लागल्या होत्या. आणि ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे अभिनेता अक्षय कुमारला चाहत्यांना विनंती करावी लागली की धक्काबुक्की करू नका.
आणि हा चित्रपट रिलीज होत असून याची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. तर चाहते प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग करू शकतात. तसेच एक साऊथ इंडस्ट्रीमधून दुःखद बातमी समोर आली, ती म्हणजे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विक्रम सुगुरमरन यांचं निधन झालं आहे. मदुराईमधून चेन्नईला येत असताना बसने प्रवास करत होते आणि याच दरम्यान त्यांचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले आहे. यांच्या या बातमीने इंडस्ट्रीमध्ये खूप शोककळा पसरली आहे आणि त्यांचे चाहते आणि त्यांची मित्रमंडळी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. थँक्यू सायली. सायलीने सांगितलेलं आहे की 6 जूनला हाऊसफुल रिलीज होणार आहे. तुम्ही नक्की बघायला जाऊ शकता. आपण आता जाऊया टेक क्षेत्रामध्ये. टेक्नॉलॉजीमध्ये काय घडते आपल्याला हर्षदा जाधव सांगेल. हर्षदा. अमेरिका, रशिया आणि नाटो एक नवीन शस्त्र विकसित करत आहेत आणि या शस्त्राला कशा प्रकारे तोंड दिलं जाऊ शकतं यासाठी चीनने एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे, ज्याचं नाव आहे मेटल स्टॉर्म वेपन प्रोजेक्ट. आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने एक गन देखील विकसित करण्यात आली आहे आणि या गनच्या मदतीने चीन त्याच्या सुरक्षा दलाला आणि नौदलाला पूर्णपणे प्रोटेक्शन देऊ शकतो. आणि जर या चीनने या गनचा वापर केला तर संपूर्ण जगावरती संकट येण्याची शक्यता आहे. आणि दुसरी बातमी म्हणजे डिजिटल अरेस्टची घटना घडली आहे, ज्याच्यामध्ये आतापर्यंत डिजिटल अरेस्ट ज्या घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉल करून एक स्कॅमर पोलीस बनून समोरच्या व्यक्तीला घाबरवत होता. पण आता चक्क त्या स्कॅमरनी कोड तयार केलं होतं व्यक्तीला घाबरवण्यासाठी आणि त्याच्याकडून 23 लाख रुपये उकळले आहेत. थँक्यू हर्षदा. एक अहवाल समोर येतोय की वंध्यत्वाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. ती नेमकी वाढ का होते आपल्याला सुरुची सांगेल. सुरुची. धूम्रपान केल्यामुळे महिलांच्या फुफ्फुसांवर परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय गरोदरपणात धूम्रपान केल्यामुळे किंवा सिगरेट ओढल्यामुळे फुफ्फुसांना इजा होते. याशिवाय म्हणजे गरोदरपणातली जी शस्त्रक्रिया असते ती गुंतागुंतीची होण्याची शक्यता असते. शिवाय बाळाच्या मेंदूवर पुन्हा बाळाच्या विकासावर गंभीर परिणाम दिसून येतात. तसेच दैनंदिन आहारात काहींना सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची सवय असते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं आरोग्यासाठी जेवढं चांगलं आहे तेवढं घातक सुद्धा आहे. कारण तांब्याच्या भांड्यात जर चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायलं, म्हणजे उदाहरणार्थ तांब्याच्या भांड्यात गरम पाणी पिऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय तांब्याच्या भांड्यात आपण लिंबू पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. त्यामुळे पोटात दुखतं किंवा उलट्या, मळमळ इत्यादी अशा अनेक शरीरासंबंधित समस्या उद्भवू शकतात. थँक्यू. थँक्यू सुरुची. सुरुचीने आपल्याला सांगितलं की पावसाळा सुरू आहे, कशा प्रकारे तुम्ही काळजी घेतली पाहिजे. पाणी पितानाही कशा प्रकारे पाणी प्यायचं आपल्याला सुरुचीने सांगितलेलं आहे. आज आपण दिवसभरातल्या 10 महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेतल्याच आहेत. तुम्हाला रोज जाणून घ्यायचं असेल तर आमची नवराष्ट्र.com वेबसाईट नक्कीच फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद श्वेता. या होत्या मुंबईच्या आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलेल्या टॉप 10 बातम्या. या बुलेटिनमध्ये वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तुम्हाला सुद्धा एक सिटीजन जर्नलिस्ट म्हणून कुठल्या महत्त्वाच्या बातम्या वाटतात त्या तुम्ही आम्हाला पोचवू शकता, तुम्ही आम्हाला कळवू शकता. आणि तुमचा जो विचार आहे, तुमच्या ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्याची खास करून आम्ही दखल घेणार आहोत. लवकरच तुमच्यासाठी हा नवा फॉर्मॅट आम्ही घेऊन येतो आहोत. तुर्तास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची मतं मांडायला विसरू नका. धन्यवाद.